ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून आज काँग्रेसवर निशाणा साधला गेलाय। इंडिया आघाडीमध्ये संवादाच्या नावाखाली काँग्रेसकडून ठणाणा आहे असं सामनामध्ये म्हटलं गेलंय। दिल्ली विधानसभा निवडणुकीतील काँग्रेस आणि आम आदमी पक्षामधल्या वादावरून ही टीका करण्यात आली। केजरीवाल यांना देशद्रोही ठरवून प्रचाराचा मुद्दा करणं काँग्रेसला शोभत नाही असं आजच्या सामनामध्ये म्हटलं गेलेलं आहे। काँग्रेसवरच आज सामनामधून टीका करण्यात आली आहे। इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी एक त्रांगडच झालंय अशी लोकांची भावना आहे अशी देखील टीका सामनामधून करण्यात आली आहे। काय म्हटलं आजच्या सामनामध्ये बघूयात। दिल्लीत काँग्रेस आणि आपमध्ये निवडणुकींचा सामना होऊ शकतो, पण केजरीवाल यांना देशद्रोही ठरवून प्रचाराचा मुद्दा करणं हे काँग्रेसच्या संस्कृतीला शोभत नाही। काँग्रेस अकेली मोदी वृत्तीचा पराभव करण्याची क्षमता राखत असेल तर त्यांना कोणीच रोखणार नाही। त्यांनी ते जरूर करावं। तरीही महाराष्ट्रासारखे राज्य माफिया पद्धतीने जिंकून भाजप आणि त्यांच्याशी संबंधित टोळी ते कोणत्या प्रकारच्या राजकारणावर विजयी होतात ते दाखवते। या विकृतीशी लढण्यासाठी ऐक्याची वज्रमूठ, इंडिया आघाडीच नेतृत्व आणि जमल्यास एक निमंत्रिकही हवा, नपेक्षा सगळेच मुसळकेरात जाईल। ते होऊ द्यायचे काय याचा विचार अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनेच करायला हवा। तेव्हा संवाद ठेवा हीच हात जोडून नम्र प्रार्थना। तर या सगळ्या संदर्भात संजय राऊत यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। काही दिवसापासून आमचे काही घटक पक्ष हे या भूमिकेत आहेत की संवाद तुटलेला आहे, तो डायलॉग हवा। तो डायलॉग जर तुटला तर कोणतीही आघाडी यशस्वी होत नाही। शिवसेना भाजप युतीमध्ये डायलॉग संपल्यामुळे युती तुटली। डायलॉग संपला। 2019 साली योग्य प्रकारे कम्युनिकेशन आणि डायलॉग झालं नाही, त्याचा परिणाम हा युती तुटण्यात झाला। इंडिया आघाडीमध्ये 30 पक्ष आहेत साधारण। 30 पक्षांशी संवाद ठेवण्यासाठी काही जबाबदार नेत्यांची नियुक्ती झाली पाहिजे हे माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी अनेकदा सांगितलेलं आहे। इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये जे ओमर अब्दुल्ला यांनी सांगितलं किंवा अन्य नेत्यांनी सांगितलं की ही आघाडी लोकसभा निवडणुकीसाठी निर्माण झाली। हे जरी खरं असलं तरी देशाच्या राजकारणामध्ये इंडिया आघाडीनं लोकसभा निवडणुकीमध्ये चमकदार कामगिरी केली, म्हणून ही आघाडी टिकायला पाहिजे। मोठा पक्ष म्हणून आमच्या आघाडीतला ही जबाबदारी सगळ्यात जास्त काँग्रेस नेतृत्वाची आहे। ही जबाबदारी काँग्रेस पक्षानंच घ्यायला पाहिजे। आणखी तपशील घेणार आहोत। प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। पंकज, राऊतांचं म्हणणं आपण ऐकलं, त्याचबरोबर थेट सामनामधून आज टीका करण्यात आलेली आहे। इंडिया आघाडीच्या संदर्भात ही फार मोठी गंभीर बाब म्हणावी लागेल आणि थेट काँग्रेसवर याच्यातून निशाणा साधला गेलेला आहे। थोडंसं 2014, 12, 13, 14 यावेळीच्या सामनामधले अग्रलेख आठवले, कारण त्यावेळी सामनामधून संजय राऊत हे भाजपावरती अशाच पद्धतीनं टीका करायला त्यांनी सुरुवात केली होती आणि पुढे युती तुटण्यामध्ये त्याचं रूपांतर झालं होतं। त्यामुळे त्याच पद्धतीनं आता सामनामधून हळूहळू काँग्रेसवरती टीका करायला सुरुवात झाली आहे का, हा प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित होतं। कारण त्यांनी थेट प्रश्न जे आहेत ते काँग्रेसच्या नेतृत्वावरती उपस्थित केले आहेत, मल्लिकार्जुन खरगेंवरती उपस्थित केले आहेत। जर का विस्कळीतपणा होता, कुठेतरी महाविकास आघाडी आणि किंवा इंडिया आघाडी विस्कळीतपणा होती, ती सावरायची जबाबदारी कोणाची, असा थेट सवाल त्यांनी विचारलेला आहे। पूर्णपणे जो काही अपयश मिळालेलं आहे विधानसभा निवडणुकीला, त्याला पूर्णपणे अप्रत्यक्षरित्या म्हणा किंवा थेट प्रश्न विचारत संजय राऊत यांनी काँग्रेसला जबाबदार धरले। पंकज, तुम्हाला मी थोडंसं थांबवते, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा। सध्या आपल्याशी हुसेन दलवाईजी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। दलवाईजी, थेट सामनामधून काँग्रेसवर टीका आहे, कशा पद्धतीनं संवाद असायला हवा, अगदी हात जोडून नम्र विनंती असं म्हटलं गेलेलं आहे, काय नेमकं या संदर्भात आपल्याला वाटतं? मोठा पक्ष आहे आघाडीतला, त्यामुळे त्यांनी अधिक जबाबदारीने वागलं पाहिजे ही त्यांची अपेक्षा चुकीची नाही। परंतु महाराष्ट्रामध्ये जे अपयश आले त्याला फक्त काँग्रेस जबाबदार आहे असं म्हणणं अतिशय चुकीचं आहे। स्वतः राऊतांनी ज्या पद्धतीने संबंध प्रचार केला आणि ज्या पद्धतीने ते बोलत राहतात त्याच्यातून आघाडीमध्ये
एका अर्थानं दुफळी निर्माण करण्याचं काम होऊ शकतं. एका बाजूला नाना पटोलेंनी ज्या पद्धतीने संबंध पक्ष काँग्रेस पक्षाचंही वाताहत फेरी केलेली आहे आणि आघाडीची केलेली आहे, ते जबाबदार आहेतच. आणि त्या संबंधामध्ये काँग्रेसमध्ये वडट्टीवारांनी अतिशय चांगली भूमिका घेतलेली आहे की आघाडी एकत्र राहिली पाहिजे आणि आम्ही वडट्टीवारांच्या विचाराचे लोक आहोत. महाराष्ट्रामध्ये आघाडी एकत्र राहिली पाहिजे, नुसती महाराष्ट्रात तर ऑल इंडिया लेवलला राहिली पाहिजे. आणि त्या दृष्टीने ती राहणार असेल तर दिल्लीच्या इलेक्शनमध्ये एकामेकांच्या विरोधात बोलण्याऐवजी खरं म्हणजे एकत्र आघाडी करून ती इलेक्शन लढवायला पाहिजे होती. पण त्याला केजरीवाल ही तितकेच जबाबदार आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कुठे ना कुठेतरी याच्या पार्लमेंटच्या काळामध्ये ज्या पद्धतीने आघाडी झाली आणि ज्या एकत्र येऊन लढले त्याचा परिणाम अतिशय चांगला झाला. त्यामुळेच 400 के पार हे त्यांचं ब्रीच जे होतं ते निष्फळ ठरलं. हे लक्षात घेऊन सगळ्या ठिकाणी आघाड्या अतिशय मजबूत राहतील असं पाहणं अतिशय आवश्यक आहे. आज याच्यामध्ये इलेक्शन चालू होणार आहे दिल्लीमध्ये, उद्या बंगालमध्ये होईल. त्यावेळेला सुद्धा आघाडीच्या वतीनंच इलेक्शन लढलं तरच खऱ्या अर्थानं या भाजपला कुठेतरी रोखण्याचे प्रयत्न सिन्सिअरली होत आहेत असं दिसेल. ज्या विधानसभांचा आता तुम्ही उल्लेख केलात जिथे आघाडी म्हणून लढणं महत्वाचं आहे तुम्ही म्हणालात, पण तिथे आप आणि काँग्रेसमध्ये जी वादाची ठिणगी आहे त्याच्यावरून सुद्धा आजच्या सामन्यात टीका झाली आहे, त्याचा फटका बसेल असं वाटतं दिल्ली विधानसभेला? असं आहे की त्या संबंधामध्ये केजरीवालांनी सुद्धा थोडंसं काँग्रेसशी मिळतं जुळतं घेणं आवश्यक होतं. काँग्रेसने घ्यायला होतं, पण ते मला माहिती नाही की कोणी त्यांना केजरीवालांना देशद्रोही वगैरे म्हटलं, मला माहिती नाही. असे इतक्या टोकाच्या भूमिका घेऊ नये आणि टोक्याची टीका करू नये. कुठेतरी निवडणुकीच्या नंतर सुद्धा एकत्र येण्याची स्थिती अशी निर्माण झाली तर हे जे काय बोललेलं आहे ते अंगाशी येऊ नये इतपत ध्यान सगळ्या आघाडीने ठेवणं आवश्यक आहे. अगदी निश्चित. दलवाईजी धन्यवाद, ही सविस्तर प्रतिक्रिया आपण पुढारी न्यूजला दिली त्यासाठी. आणि पंकज तुम्हालाही धन्यवाद सविस्तर विश्लेषण केलं यासाठी. Thank you.